वेळ होता. बिरजू आपल्या घरातून बाहेर निघतच होता की तेव्हा त्याची बायको अनिता त्याला बोलली, अहो ऐकता काय, संध्याकाळी जेव्हा घरी येता ना तर थोडंसं राशन पण घेऊन या. अनिता, तुला माहित आहे आता माझ्या खिशामध्ये पैसे नाहीयेत. हो, मी आपल्या घराची आर्थिक स्थिती समजते हो, पण चमकी फक्त 10 वर्षाची आहे. ती तर आर्थिक स्थितीचा अर्थ पण नाही समजत. काल रात्री पण माझी पोरगी उपाशीच झोपली. ठीक आहे अनिता, मी प्रयत्न करतो जमीनदाराकडून काही ॲडव्हान्समध्ये पैसे घ्यायचं. संध्याकाळच्या वेळेस बिरजू जमीनदारला बोलला, जमीनदार साहेब, मला काही पैशाची गरज होती. अरे बिरजू, असा कोणता दिवस जातो की तुला पैशाची गरज नाही पडत? हा जमीनदार साहेब, कालपासून माझ्या घरात जेवण नाही बनलंय. मला आणि माझ्या पत्नीला तर उपाशी राहायची सवय झाली आहे, पण माझ्या मुलीला असं बघा नाही वाटत मला. तू तर काही दिवसापूर्वी तुझ्या पत्नीसाठी आजारासाठी पैसे घेतले होते. तुझी पत्नी तर ठीक झाली, पण तू कर्जाचे पैसे नाही दिलेस. पण त्यासाठी मी माझं शेत पण गिरवी ठेवलं होतं ना तुमच्याकडे. तुम्हाला माहित नसेल, एका शेतकऱ्याचं शेत, त्याच्यासाठी त्याचं पूर्ण जीवन असतं. बिरजूचं बोलणं ऐकून जमीनदार क्रोधित होऊन बोलला, एक तर तुझ्यावरती उपकार करू आणि त्याच्यानंतर वरतून मला तूच ताने मार. नाही, मी 2 कामे एक सोबत नाही करू शकत. तू तुझं शेत गिरवी ठेवलंस, पण त्या शेतात मी तुझ्याकडून काम करून घेत आहे, कारण तुझं घर चालू राहील. पण आता खूप जास्त झालं. म्हणजे काय? म्हणजे हेच तुझ्या म्हणण्यानुसार शेतकऱ्याचं शेत त्याच्या जीवनाप्रमाणे असतं. मी तुझं शेत तुला वापस देत आहे. जमीनदारचं बोलणं ऐकून बिरजू खुश होऊन गेला, पण त्याची ही खुशी काही क्षणांमध्ये हवा झाली. गावाच्या वेशीवरती जी जमीन आहे ना, आजपासून ती तुझी. जा, उद्यापासून जाऊन त्याच्यामध्ये काम कर. फळ बागा उगव, भाज्या उगव, पण आत्ता इथून चालल्या जा. असं नका करू, ती जमीन तर बंजर आहे. आणि बंजर जमिनीवरती नांगर चालवणं हे पण शेतकऱ्याचंच काम असतं. बिरजूने जमीनदारचे खूप हात पाव जोडले, पण जमीनदारचं हृदय अजिबात नाही विरघळलं. बिरजू चुपचाप आपल्या घराकडे निघून गेला आणि रडत सगळी घटना आपल्या बायकोला सांगताना बोलला, आता तूच सांग अनिता, मी काय करू? काहीच नका करू. जमीनदारने तुम्हाला चुनौती दिली आहे. तुम्ही त्या बंजर जमिनीची छाती फाडून त्याच्यामध्ये जमीनदारला अनाज उगवूनच दाखवा, तर त्याचं पण तोंड बंद होऊन जाईल. बिरजू पूर्ण रात्र जागत राहिला, पण त्याच रात्री अचानक त्या बंजर जमिनीवर आकाशातून एक छोटासा स्पेसशिप उतरला. त्या स्पेसशिप मध्ये 2 एलियन सारखे दिसणारे, ज्यामध्ये एक बाई आणि एक पुरुष होता, ते उतरले. पुरुष एलियन महिलाकडे बघून बोलला, आपल्या ग्रहावरती तर सांगितलं होतं पृथ्वीवरती खूप जास्त हरियाली आहे, पण ही बंजर जमीन तर मला माझ्या ग्रहाची आठवण देत आहे. पहिला आपल्याला इकडच्या लोकांची माहिती एकत्रित करावी लागेल आणि आपल्याला माणसांची भाषा पण बोलायला यावी लागेल. आपल्याला ताबडतोब गोळीला खायला पाहिजे, नाहीतर आपण पृथ्वीवर जास्त वेळपर्यंत सर्वाइव्ह नाही करू शकणार. महिला एलियनचं बोलणं ऐकून पुरुष एलियनने ताबडतोब गोळी महिला एलियनला पकडवली आणि दोघांनी ती गोळी खाऊन टाकली. गोळी खातानाच ते दोघेजण गावाचेच एक पुरुष आणि स्त्रीमध्ये परिवर्तित झाले. सकाळ होणार आहे, तू इथंच थांब, मी थोडं आजूबाजूला जाऊन बघतो. एवढं बोलून तो पुरुष एलियन तिथून निघून गेला. आणि गावा आणि माणसांच्या बद्दल माहिती एकत्रित करायला लागला. खूप वेळानंतर त्या पुरुषला खूप जास्त भूक लागायला लागली. माहित नाही मला एवढी भूक काय लागत आहे. ह्या पृथ्वीवरच्या वातावरणामुळे असं होत असेल. एवढं बोलून तो खाण्यापिण्याच्या सामानाला बघायला लागला. तेव्हा त्याची नजर एका समोस्याच्या दुकानावर पडली.
याची तर खूप जास्त सुगंध येत आहे. हे खायला पण चांगलं असेल आणि काहीतरी नवीन तरी दिसत आहे. पुरुष एलियन सरळ समोस्याच्या दुकानाकडे गेला. हे काय आहे? पागल झाला आहेस का? अरे समोसा आहे भैया. दिसायला तर खूप चांगला आहे आणि खायला पण चांगला असेल. अरे भैया घ्यायचा असेल तर घ्या, नाही तर चालल्या जा. धंद्याचा टाइम आहे हा. हो हो, मला खायचं आहे. दुकानदाराने त्याला 4 समोसे दिले. 4 समोसे खाऊन तो पुरुष एलियन खूप आनंदात होऊन आपल्याला बोलला. अरे वा, खूप जास्त मजा आली. अजून 4 समोसे पॅक करा. दुकानदाराकडून 4 समोसे पॅक करून एलियन तिथून जायला लागला. अरे कुठं जात आहेस भैया? पैसे कोण देईल? पैसे? कसले पैसे? हे काय होतं? सरळ सरळ पैसे दे. 4 समोसे खाल्लेत आणि 4 पॅक पण करून घेतलेस. तेव्हा तिथे गावाचा मुखिया आला. हे काय बदतमीजी आहे? हे बघा ना मुखियाजी, 4 समोसे खाल्लेत आणि 4 पॅक पण केलेत, तरी पण पैसे देत नाहीये. मुखिया त्या एलियनकडे एक टक लावून बघायला लागला, जो माणसांच्या शकलमध्ये होता. अरे भैया, हे तर ह्या गावचे वाटत नाहीयेत. असं पण होऊ शकतं ह्या गरीबाकडे याच्याकडे पैसे नसतील. काय नाव आहे तुझं? जर मी यांना आपलं नाव सांगितलं, यांना माझ्यावरती शक होईल. मला पृथ्वीवरचंच नाव सांगावं लागेल. माझं नाव रामू आहे. मी दुसऱ्या गावावरून आलोय. हे तर तुझ्या चेहऱ्यावरूनच दिसत आहे. चल माझ्यासोबत. मुखिया एलियनला आपल्या घरी घेऊन आला. पण घरामध्ये बिरजूला बघून मुखिया अचानक चौकत बोलला. अरे बिरजू, तू आज शेतावरती नाही गेलास? बिरजू सगळी घटना मुखियाला सांगत बोलला. आता तुम्हीच सांगा, मी काय करू? जमीनदाराने तुझ्यासोबत खूप वाईट केलं आहे. माझ्याकडून काय पाहिजे? मुखियाजी, मला एवढे पैसे द्या की त्यातून मी बियाणे खरेदी शकेल. मला त्या जमीनदाराला दाखवायचं आहे की शेतकरी बंजर जमिनीची छाती फाडून त्यावरती पण धान्य घेऊ शकतं. मुखिया ताबडतोब काही पैसे बिरजूला देतो आणि बोलतो, आणि सोबत ह्या रामूला पण घेऊन जा. हा या गावात नवीन आहे, त्याच्याकडे पैसे नाहीयेत. एका सोबत दुसरा चांगला असेल तर चांगलं होतं. एवढं बोलून मुखिया रामू एलियन कडून बोलला. काय तू बिरजी सोबत बितूच्या शेतात काम करशील? शरीराना तर खूप जास्त बलवान दिसत आहेस. त्या एलियनने मजबुरीमध्ये हा मध्ये डोकं हलवलं आणि बिरजू बरोबर सरळ बिरजूच्या घरी निघून गेला. पण घरी जाऊन तो आपल्या एलियन बायकोला बघून खूप वाईट प्रकाराने चौकला. बिरजूची बायको बिरजूला बोलली, बरं झालं तुम्ही आला. मी तुमचीच वाट बघत होते. तुम्हाला माहिती आहे, आज सकाळी जेव्हा मी त्या बंजर जमिनीवर गेले होते तर तेव्हा तिथे मला ही बिचारी बाई भेटली. हिचं नाव विमला आहे. ही बिचारी उपाशी होती म्हणून मी हिला घरी घेऊन आले. अरे, जेव्हा मी मुखियाजीकडे पैसे उधार मागायला गेलो तेव्हा मला रामू भेटला. हा पण ह्या गावचा नाहीये. आजपासून हे आपल्या शेतामध्ये काम करणार. एलियनने अजिबात शक व्हायला दिलं नाही की तो विमला त्याचीच एलियन बायको आहे. दुसऱ्या दिवशी बिरजू त्या एलियन रामूला आपल्या बंजर जमिनीवर घेऊन गेला. रामू, ह्या जमिनीला उकरायला चालू कर. हे काय आहे? अरे भाऊ, काय एलियन आहेस का? हे खोरं आहे. यानं जमीन उकर, जसं मी तुझ्यासोबत उकरत आहे ना तसं. एवढं बोलून बिरजू खूप मेहनतीने जमीन खोदायला लागला. एलियन रामू पण बिरजूला बघत बघत जमीनची खोदाई करू लागला. एलियन रामूला दुपारच्या नंतर हालत वाईट झाली होती. भैया, आम्ही तर ऐकलं होतं की इथं खूप जास्त हेवी मशिनरी आल्या आहेत. काय तुमच्याकडे मशिनरी नाही आहेत? अरे, शेतकऱ्यासाठी सगळ्यात मोठं फावडाच हीच मशीन असते. त्याच्यानंतर बिरजू त्या बंजर जमिनीवर एलियन रामून बरोबर मिळून कडकडणाऱ्या उन्हामध्ये हल चालवायला लागला. उद्या आपण इथं नंतर परत येऊयात. तू खरंच खूप काम करणारा शेतकरी आहेस. चला घरी जाऊन काहीतरी खाऊन घेऊयात. बिरजू एलियन रामूला घरी घेऊन आला. जेवण जेवून
एलियन रामू आनंदात होऊन बोलला, अरे वा, जेवण तर खूप चांगलं आहे. अरे जेवण आज विमलाने बनवलं आहे. मला जसंच कळालं की विमलाला जेवण बनवायचं येत नाही, तर आज सगळं जेवण मी तिलाच बनवायला शिकवलं. बिरजूच्या बायकोचं बोलणं ऐकून एलियन रामू अचंबित झाला. दुसऱ्या दिवशी तो एलियन रामू बिरजू बरोबर परत त्या बंजर जमिनीवर मेहनतीने हल चालवायला लागला. काही दिवसांनंतर आणि त्या दोघांची मेहनत रंगली. काहीच महिन्यांमध्ये तिथे अनाजची फसल लहलहायला लागली. हे बघून बिरजू खूप जास्त खुश झाला आणि एलियन रामूकडे बघून बोलला, कसं वाटत आहे तुला? आज मला जी खुशी झाली आहे ते मी तुम्हाला नाही सांगू शकत आहे. चला घरी जाऊया. एलियन रामू बिरजू बरोबर घरी गेला. एलियन रामू आणि त्याची बायकोला बिरजू आणि त्याच्या परिवाराबरोबर राहून खूप वेळ झाला होता. एलियन रामू आणि त्याची बायको विसरून गेले होते की ते ह्या पृथ्वीचे नाही, पण एक एलियन होते. एक रात्री एलियन रामू आपल्या बायकोला बोलला, आता आम्हाला वापस गेलं पाहिजे. तुम्ही एकदम बरोबर बोलत आहात. ह्या माणसासोबत राहून तर मी विसरलोच की मी एक एलियन आहे आणि मी पूर्णपणे शेतकरी होऊन राहिलो. पण मला पृथ्वीवरती येऊन खूप काही शिकायला मिळालं. पृथ्वीवरील लोक खूप चांगले असतात आणि खूप जास्त मेहनती असतात. आणि एक आपण आहोत. आम्ही आपल्या ग्रहाला युद्धच्या आगीमध्ये झोकून आपल्या ग्रहाची जमिनीलाच बंजर बनवून टाकलं आहे आणि पृथ्वीवर हमला करण्याचा प्रयत्न करत होतो. आणि हे बेचारे पृथ्वीवासींना आपल्याला हे शिकवलं की बंजर जमिनीवर अनाज कसं उगवलं जातं, बंजर जमीनला हिरवगार कसं बनवलं जातं. चला आता सांगायचा वेळ आला आहे की आपण दोघं कोण आहोत. त्या दोन्ही एलियनने बिरजू आणि त्याच्या बायकोला उठवलं. काय झालं रामू? मी तुम्हाला काहीतरी दाखवू इच्छित आहे. चला माझ्यासोबत. एलियन रामू आणि त्याची बायको त्या दोघं नवऱ्या बायकोला शेतामध्ये घेऊन आले आणि अचानक रामू आणि त्याची बायको विमल्याचे चेहरे एलियन मध्ये परिवर्तित झाले. घाबरू नका, आम्ही दोघं पती पत्नी आहोत आणि एलियन आहोत. त्या दिवशी आमचं विमान तुमच्या बंजर जमिनीवरच उतरलं होतं. तसं तर आम्ही पृथ्वीवरती हमला करायला आलो आहोत, पण तुम्ही एका एलियनला शेतकरी बनवलं आणि आता आम्ही पण आमच्या ग्रहावरती जाऊन शेती करणार. तुम्ही आमची खूप जास्त मदत केली आहे, आम्ही कधीच नाही विसरणार. त्या एलियनने एवढं बोललंच होतं की तेव्हा एक शिप बिरजू आणि त्याच्या बायकोला दिसायला लागलं. एलियन त्या शिपमधून खूप सगळे हिरे काढून घेऊन आला आणि रामूच्या समोर ठेवून देतो. हे हिरे आमच्या ग्रहासाठी एखाद्या दगडासारखे आहेत, पण तुमच्या पृथ्वीवरती याची खूप जास्त किंमत आहे. या बदल्यात मी शेती कशी करायची याचे धडे घेऊन जात आहे. ते ह्या हिऱ्यापेक्षा खूप जास्त किमती आहेत. एवढं बोलून ते एलियन आणि त्याची बायको शिपमध्ये बसून निघाले. ती शिप विजेच्या रफ्ताराने गायब झाली.